श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। चांगलं सरकार येण्यासाठी वसंत गीते यांच्यासारखा लोकप्रतिनिधी हवा। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं एकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागलेत। शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी आज आपल्या मतदारसंघातील गंगापूर रोड येथील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गंगापूर रोड, गडकरी चौक, जिल्हा सत्र न्यायालय या भागात प्रचार दौरा केला। यावेळी महिलांनी उमेदवार वसंत गीते यांचा औक्षण करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जाऊन सर्व वकील वर्गाची भेट देखील घेतली। यावेळी राज्यात चांगलं सरकार येण्यासाठी वसंत गीते यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीची गरज असल्याची भावना वकिलांकडून व्यक्त करण्यात आली। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज जिल्हा न्यायालयातील सर्व वकील वर्गांची भेटीगाठी घेण्यात आल्या। या दरम्यान वकील वर्गाने अतिशय उत्साहवर्धक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चितच एकंदरीत सर्व हे बघितले असता वसंतभाऊचा विजय हा निश्चित असल्याचे सर्व स्तरातून इथे सांगण्यात येत आहे। आज गंगापूर रोड येथे प्रभाग क्रमांक येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय वसंतभाऊ गीते यांची प्रचार फेरी संपन्न होत आहे। लोकांचा उत्तुंग असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। खरं तर आजचं महाराष्ट्रातलं जर चित्र आपण बघितलं, लोकशाही धोक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे, संविधान पायंदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे, पक्ष फोडणाफोडी चाललेली आहे आणि नाशिकच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गेल्या 5-10 वर्षामध्ये एकही नवीन रोजगार आलेला नाही। रोजगार तर नाहीच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्सचं घाणेरडं राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलं। ड्रग्स घराघरापर्यंत पोचवल्या, जॉब मात्र पोचवले नाही। तर एकंदरीत हे सर्व गोष्टींचा विचार करता वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असतो की त्याने लोकांना देखील एक दिशा दाखवली पाहिजे। तर वकील मंडळींचा आजचा निर्धार पक्का आहे, यावेळेस वसंतभाऊंना निवडून द्यायचं आहे आणि हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, लोकशाही वाचवायची। आज या ठिकाणी नाशिक मध्य विधानसभेचे भावी आमदार मान्य वसंतभाऊ गीते यांनी कोर्टात सर्व वकील बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्व वकील बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। नक्कीच वसंतभाऊ या मतदारसंघात निवडून येतील व नाशिकमध्ये भयमुक्त व ड्रग्समुक्त नाशिक करण्याकरता व जी युवा पिढी एका वाईट वळणाला चालली आहे, योग्य वळणाला येण्याकरता नक्कीच वसंतभाऊ विधानसभेमध्ये आमदार आवाज उठवतील व वेळोवेळी याच्यावर वचक ठेवतील अशी सर्व आम्हाला आशा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार श्री वसंतभाऊ गीते यांनी आज न्यायालयीन परिसरात वकिलांचे जे कार्यालय आहेत तिथे भेट दिलेली आहे आणि एकंदरीत त्यांचा दौरा पाहता एक चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे एकंदरीत दिसत आहे। त्यांना शुभेच्छा आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने। यावेळी ॲडव्होकेट यतीन वाघ, सचिन मराठे, अतुल सानप, अजिंक्य गीते, पंकज जाधव, भूषण टाटिया, अभिजित गोसावी, युवराज ठाकरे यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।